नमस्कार मंडळी, मी माया गुरे ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं दुपारच्या वेळी स्वागत आहे. आता दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. माझं स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे आणि आज घरातली छोटी मोठी कामं करून घेतली. मला आता वर्षभराचा तांदूळ भरायचा आहे, तर त्यासाठी आज कोठी स्वच्छ करायची होती, तर ती केलेली आहे आणि तुम्हाला दाखवते. उन्हामध्ये त्याला वाळत ठेवलेलं आहे मी. तर बघा, इथे मी ही तांदळाची कोठी आहे आणि ती स्वच्छ केली आज, कारण आता वर्षभराचे तांदूळ मला यामध्ये भरून घ्यायचे. तर यासाठी आज मी ते व्यवस्थित केलं आणि त्यातलं जे काही सामान होतं ते सुद्धा व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे. आणि आता याला मी दिवसभर ऊन देणार आहे, म्हणजे छान कडकडीत उन्हामध्ये हे वाळल्यामुळे कसं होणार आहे, आपलं जे धान्य आहे ते व्यवस्थित वर्षभर टिकतं. आणि काल मी जो मसाला काळा मसाला बनवला होता त्याने आज मी भाजी बनवली, खूप छान झाली आहे. तर तुम्हाला दाखवते मी. तर इथे मी बटाटा रस्सा बनवलेला आहे आणि बघा किती सुंदर रंग आलेला आहे. आणि या मसाल्यामुळे खूप छान असा तवंगसुद्धा आलेला आहे भाजीला. मी या भाजीमध्ये फक्त खोबरं घातलेलं आहे, बाकी टेस्ट इतकी मस्त झालेली आहे. आता जेवणार आहे मी थोड्या वेळात. आणि मी जो काळा मसाला काल बनवला होता तो सेम टू सेम माझ्या मम्मीच्या हातचाच झालेला आहे, कारण तिची मला खूप आठवण येत होती तो मसाला बनवताना. आणि असं म्हणतात की आपण एखाद्याच्या आठवणीने एखादा पदार्थ बनवतो तर ती खरंच ती गोष्ट त्यामध्ये उतरते. आणि मला असं वाटलं की त्या मसाल्यामध्ये माझ्या आईचाच हात लागला आणि तशीच चव ज्याप्रमाणे माझी मम्मी बनवायची त्याच पद्धतीचा तो मसाला बनलेला आहे. आणि मला खूप भरून आलं आहे की तो मसाला खूप छान झालेला आहे. आणि त्यापासून जो मसाले भात मी काल बनवलेला तोसुद्धा मसाले भात खूप छान झालेला आहे. तर मी त्यासाठी माझ्या मम्मीला थँक्यू बोलेल. आज ती या जगात नाही आहे, तिला जाऊन 6 वर्ष झालेले आहेत, तर मला तिची खूप खूप आठवण येते. तर आता वाजलेले आहेत घड्याळात 5 आणि मी आणि केतकी निघालेलो आहोत मार्केटमध्ये. आणि मार्केटमध्ये मला तांदूळ वगैरे बघायचे आहेत आणि जमलंच तर मी आजच घेणार आहे आणि थोडाफार माल पण भरायचा आहे. तर बघू आता. मी नेहमीचं जे आमचं आर मार्ट आहे तिथे जाणार आहे किंवा कदाचित दुसऱ्या ठिकाणीसुद्धा मी जाऊ शकते. आधी मला तांदूळ भरायचे आणि मग त्यानंतर ठरवणार आहे कुठे जायचं आहे. तर चला तुम्ही सुद्धा आमच्यासोबत. केतकीने काल तिचे शूज धुतलेत. कशी चालली बघा केतकी आमची. तर सुरुवातीला मी RK बाजारमध्ये आलेली आहे आणि आज मला वर्षभरासाठी तांदूळ भरायचे, त्यामुळे मी थोडीफार चौकशी करणार होती. म्हणजे आज इथे आणि अजून एक ठिकाणी मी चेक करणार होती. तर इथे मी तांदूळ चेक करते आणि भावसुद्धा त्यांना मी विचारलं, कारण आता तांदळाचे भाव खूप वाढलेले आहेत. जसजसं वर्ष जाते तसतसे भाव वाढतच चाललेले आहेत, अजिबात काही कमी नाही आहे. 1 रुपयासुद्धा इथे कमी करायला तयार नव्हते. तरीसुद्धा त्या मॅडम होत्या, त्या म्हणत होत्या की तुम्हाला काय जास्त घ्यायचे असेल तर मला तुमचा फोन नंबर द्या. तर त्यामुळे मी त्यांना फोन नंबर दिला आणि परत मग मी आमच्या नेहमीच्याच आर मार्टमध्ये आले आणि तिथेसुद्धा बघितलं की नवीन तांदूळ आले आहेत की नाही. तर इथे नवीन तांदूळ आले होते, त्यामुळे मला मी इथेसुद्धा चेक केले. तर भाव जास्त काही फरक नव्हता, सेमच होता. परंतु तिकडचे जे तांदूळ होते त्याच्या मानाने ह्यांचे तांदूळ मला जरा बरे वाटले. जेवणाचे नाही येते हे माझी छान वाटतं ना. किती छोटी आहे पण. हा जरा जास्त छोटी आहे. लांबट आहे बघा ती नव्हे बघा. मार्टमधून आम्ही माल भरलेला आहे आणि तांदूळसुद्धा मी त्यांच्याकडूनच घेतलेले आहेत. तर चला मग घरी निघूया.
तर मी आणि केतकी घरी आलेलो आहोत. आता फ्रेश होते आणि 7 वाजता केतकीचा लाठीकाठीचा क्लास आहे, त्यासाठी आता ती निघणार आहे. तर तिची गडबड चालू आहे. आणि चला मग आता मी पण फ्रेश होते आणि मी चहा करते, कारण मी 4 वाजता चहा बनवला नव्हता. लगेच तयारी केली, चहा करायला घेते आता मी. तर आता केतकी निघालेली आहे लाठीकाठीच्या क्लासला. आता कधी येशील बाळा? 9 वाजता. चल मग बाय, लवकर ये, वेळेवरती ये म्हणजे. हां, आता मी स्वयंपाक करायला घेते, कारण केतकीचं आणि माझंच करायचं आहे. वेदाचा तर स्वयंपाक रेडी आहे. आणि आज महेश गुरव पुण्यावरून आता पुण्याची कामं करून सांगलीला जाणार आहे. म्हणजे आता ते उद्या येतील किंवा परवाच येतील. तर चला मग आता मी बाकीची कामं करून घेते. आणि आता मी चहा केला आहे माझ्यासाठी. तर आता मी चहा पिऊन घेते. चहा पिल्यावर ते एकदम फ्रेश वाटते आणि थंडी पण आहे. थंडी आमच्याकडे तर भरपूर पडलेली आहे. यावर्षी जरा थंडी जरा जास्त वाटते मला, आणि त्यामुळे मस्त गरम गरम चहा प्यायला पण छान वाटते. तर आता मी हा चहा पिऊन घेते. कोण आहेत तुमच्या ओळखीचे आहेत का ते? ओळखीचे आहेत काय? हां हां, अच्छा. भाव खूपच वाढले तांदळाचे. पण तरी तेच भाव पडतो, फक्त आता आपला एकदम घेतले म्हणायचं असंच. कमी नाही केलं त्यांनी, पण जो भाव आहे तोच दिला आम्हाला. हो हो काय? आता तेवढे ठेवायला आपल्याला नाही ना जमत ते. तर इथे किराणाचे सामान आलेलं आहे आणि आर मार्टमधूनच मी तांदूळ पण भरलेले आहेत. तर 3 पोती आहेत, इथे तुम्ही बघू शकता. 3 पोती भरलेले आहेत. लिहिलेले आहेत लष्करी कोलम जिरा राईस. तर मला तरी चांगला वाटला. आता बघूया खाण्यामध्ये कसा आहे. मागच्या वेळेस मी वाडा कोलम घेतला होता, तो सुद्धा चांगला होता. आता हा तांदूळ नवीन असल्यामुळे लगेच वापरता येणार नाही, कारण नवीन तांदूळ थोडासा चिकट होतो. तर बघूया ह्याची टेस्ट कशी आहे. आणि आजच कोठी स्वच्छ केलेली आहे, त्यामुळे आता त्यामध्ये तांदूळ मला स्टोअर करायचे आहेत. स्टोअर करण्यापूर्वी तांदळाला आपल्याला बोरिक पावडर लावायची आहे. तर बोरिक पावडर लावल्यामुळे काय होतं, तांदळाला अजिबात कीड लागत नाही. माझा तर अनुभव आहे की बोरिक पावडर लावल्यामुळे तांदळाला अजिबात काहीच होत नाही. चांगला अनुभव आहे बोरिक पावडरचा. तर ह्या 3 पोत्यांना छान अशी बोरिक पावडर लावून घेणार, ते व्यवस्थित हाताने मिक्स करून घेणार आणि मग मी ते कोठीमध्ये भरणार आहे. तर ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करीन नंतर जसं. आता बघू, उद्या वेळ मिळाला तर उद्या करीन, नाहीतर मग सोमवारी करेन. जसं वेळ मिळेल तसं मी ते करणार आहे. तर चला आता मी 8 वाजलेले आहेत, तर पाणी भरून घे. 8 वाजले की मी अशा पद्धतीने हे ऑन करते. आणि वरती बघा टाकी आहे, ती टाकी भरते. आणि आता ॲक्वागार्ड सुद्धा ऑन करायचं. माठ भरून घेते. तर अशा पद्धतीने पाणी असं भरून घ्यायचं आणि वरची जी टाकी आहे त्या टाकीमध्ये जर का हवं असेल तर टाकीत भरण्यासाठी मला पाईप लावून घ्यायला लागेल. तर आता हे सगळं मी करून घेते.